आपल्या कार्यकाळात 300 उद्योजक बनवून उद्योजकांना प्रशिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन शशिकांत जाधव यांनी केले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं रविवारी नाशिक येथील लंडन पॅलेस सभागृहात राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं. पहिल्या सत्रात कृषी, उद्योग, पर्यटन, रोजगार क्षेत्रातील संधी आणि मराठा समाज या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे वित्त सल्लागार, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तकांचे लिहिलेल्या पुस्तकांची लेखक डॉक्टर गिरीश जाखोटिया, कोकणमध्ये ग्लोबल कोकण म्हणून उद्योजकतेची चळवळ चालवणारे संजय यादवराव, शेतकऱ्यांचे उत्पादक कंपनी स्थापन करून निर्यातीमध्ये देशात सर्वात मोठी कंपनी असलेल्या सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, याचबरोबर उद्योजकांचा निमा संघटनेच्या माध्यमातून उद्योजक शशिकांत जाधव आणि प्रगतशील शेतकरी द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलासजी भोसले आदी उपस्थित होते. या अधिवेशनात छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, गोवा, हैदराबाद याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातून पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, युवा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे, नाना बच्छाव, योगेश नाटकर, पाटील, राजेंद्र शेळके यांनी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभाष शेळके, अशोक दुधारे, अशोक कदम, संजय फोटोच, राजाभाऊ जाधव, दीपक पाटील, रमेश खापरे, अनिल आहिरे, सागर बागुल, सागर कातकाडे आदी उपस्थित होते. त्याला 100% दिले पाहिजे. एक कोण हक्केका काहीतरी होता तो नाही मोदी रद्द करा. पण असं कसं कायदा? आपल्याकडे कायदा आहे, कायद्यामध्ये तरतूद आहे. त्या तरतुदीप्रमाणे एखाद्या माणसाची नोंद बघू त्याला जातीचं प्रमाणपत्र फक्त काय मराठ्यांना मिळतं का? सगळ्यांनाच मिळतं. आणि जी गोष्ट कायद्यामध्ये नाही, मी आज या ठिकाणी सांगतो, जात पडताळणी समिती, उच्च न्यायालयाच्या व्यतिरिक्त कोणालाही दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कोणाला काही करायची ती करू द्या. परंतु ज्या लोकांना त्यांचे मराठा सर्टिफिकेट मिळणारच नाही, कोणती सर्टिफिकेट, त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला पर्यायी व्यवस्था म्हणजे एससीबीसी आरक्षण आज आपल्याकडे अस्तित्वात आहे. त्याचा आज फायदा घेतला पाहिजे. बरेच लोक म्हणतात हे टिकणार नाही, हे टिकणार नाही. मी मगाशीच बाळासाहेब सरांनी हे सांगितलं, हे पडणार नाही लोकांना. पृथ्वी गोल आहे हे सांगणाऱ्या गॅलिलिओला सुद्धा लोकांनी दगड मारलं. बाळासाहेब तुम्हाला पण मारतील काय दिवस, कुठे गेले ते मारतील. पण जी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर सोशल एज्युकेशनल जो बॅकवर्डनेस आहे तो प्रूव्ह करून देणारी मराठा ही आपल्या राज्यातली पहिली कम्युनिटी, ही पहिली कम्युनिटी. आणि मग पहिली कम्युनिटी असताना केवळ तुमचे साखर कारखानदार, शिक्षण सम्राट, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या 70 वर्षामध्ये 32 वर्ष 6 महिने मराठा मुख्यमंत्री होते आणि 32 वर्ष मराठा मुख्यमंत्री होते. प्रॉब्लेम काय माहितीये का, की मराठा समाजाचे ठराविक नेते जर सोडले तर बहुतेक लोकांच्या अँटी चेंबरमध्ये गोयल शर्मा अग्रवाल असतात, पक्षाचे कार्यकर्ते पक्षाच्या केबिनमध्ये, मंत्र्यांच्या केबिनमध्ये असतात, पहिल्यापासून असं नाही. आणि उर्वरितची फुले, शाहू आंबेडकर, शिवरायांची जाती पाकळ्यावर असतात. हे जर आपल्याला गॅप दूर करायचं असेल तर तुम्हालाही कॉर्पोरेट बनावं लागेल, तुम्हालाही शेती व्हावं लागेल. हे कारण काय माहितीये का, तुमच्या खिशामध्ये अर्थ असेल तर जगाला अर्थ आहे. नुसत्या पिशाकडून इतिहासामध्ये घडवून आपल्याला भविष्य घडवता येणार नाही. ते जर भविष्य घडवायचं असेल तर मी ते वाक्य टाकलं तर लोक त्याच्यावर टीका करतात. पण मला जाणीव करून द्यायला आवडतं की जे प्रगत समाज आहे ते पुढच्या 5-25 वर्षाचा विचार करतात, ज्याची जगण्याची रुची नाहीये तो दररोजचा विचार करतो. आणि जो फक्त इतिहासातच रममान होतो तो मागच्या 350 वर्षाचा विचार करतो. मागच्या 350 वर्षाचा जे इतिहासाचा संचित आहे त्याचं वारशामध्ये रूपांतर करून तो वसा घेऊन तुम्ही शिक्षण क्षेत्रापासून तर अभ्यास जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये आम्ही काय कमावलं आणि आम्ही काय गमावलं याचं मूल्यमापन करून मराठा समाजाने आत्मचिंतनाची भूमिका घेऊन प्रगतीची दालनं शोधून त्या दालनांकडे जाणारी पिढी घडवावं.